नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 19 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 बघा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? ओके, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 75वे. तर या इंडेक्समध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान हे 75वे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, 2026मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स यानुसार भारताचे पासपोर्ट जागतिक स्थानावरती 75व्या स्थानावर आहे. ओके, तर बघा, भारताचे पासपोर्टची ताकद 2025च्या 85व्या स्थानापासून मोठ्या प्रमाणात सुधारलेली आहे आणि आता ती 75व्या स्थानावर आहे. ओके, म्हणजेच 2025मध्ये गेल्या वर्षी भारताचे स्थान होते 85वे, तर यावर्षी म्हणजे 2026मध्ये भारताचे स्थान आहे 75वे. ओके, तर भारताची स्थान हे सुधारलेले आहे. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. हेनले पासपोर्ट इंडेक्स हा हेनले अँड पार्टनर्स या कंपनीद्वारे प्रकाशित केला जातो आणि हा हेनले अँड पार्टनर्स ही एक जागतिक नागरिकत्व आणि वसाहत धोरण म्हणजेच सिटिझनशिप अँड रेसिडेन्सी ॲडव्हायझरी संस्था आहे आणि ती प्रत्येक वर्षी पासपोर्ट इंडेक्सचा अपडेट रँकिंग जाहीर करते. बघा, हा इंडेक्स जगभरामधील सर्व पासपोर्टची तुलना व त्यांच्या विजा फ्री प्रवासाच्या सुविधांवर आधारित आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. नुकतेच कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदीवर QR कोड लागू करण्याची घोषणा केली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच ओडिसा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा ह्याचं उत्तर असणार आहे. बघा, ओडिसा राज्याने नुकतेच जमिनीच्या नोंदीवर आता QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही जी योजना आहे त्या योजनेखालील प्रत्येक लँड म्हणजेच प्रत्येकाचा जो जमिनीचा भाग आहे त्याच्यावरती आता रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजेच एक वेगळा QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. बघा, ज्यामुळे जमीन मालकीची माहिती मोबाईलद्वारे स्कॅन करून ताबडतोब पाहणे शक्य होईल आणि त्यामुळे जमिनीच्या दस्तऐवज म्हणजेच जे जमिनीची कागदपत्रे आहेत त्याची सातत्य तपासणे सुलभ होईल आणि मालमत्ता फसवणूक टळेल. ओके, तर याच्यामुळेच हा निर्णय ओडिसा सरकारने घेतलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा. 2025चा ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर साठीचा FIPI पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच OIL म्हणजेच ऑइल इंडिया लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. ओके, तर बघा, ऑइल इंडिया लिमिटेड यांना 2025चा ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी द इयरसाठीचा FIPI पुरस्कार भेटलेला आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, 2025साठी ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर हा जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे तो ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार जो आहे तो फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री म्हणजेच FIPI असा याचा शॉर्ट फॉर्म होतो, संक्षिप्त रूप होते. तर बघा, यांच्याकडून इंडिया एनर्जी वीक 2026 या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार सादर केला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026मध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्त पदके जिंकली आहेत? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच चीन. तर चीन या देशाने BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026मध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, चीन या देशाची राजधानी आहे बीजिंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा, ही जी स्पर्धा आहे 2026ची जी BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती, तर त्यामध्ये चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत आणि ही जी स्पर्धा आहे ती फेब्रुवारी 2026मध्ये बहारीनच्या मनामा येथे आयोजित करण्यात आली होती. ओके, बहारीन हा एक देश आहे आणि मनामा ही त्याची राजधानी आहे. ओके, तर त्याच्या राजधानीच्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची कामगिरी जी आहे ती भारताने या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 15 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य पदके जिंकली आहेत. ओके, तर बघा, भारताकडून जे खेळणारे होते ते भारताचे प्रमोद
भगतने या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीमध्ये सुवर्ण आणि पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ओके, तर बघा व्हीलचेअर स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रेमकुमार आले आणि अल्फिया जेम्स यांनी व्हीलचेअर मिश्र दुहेरीमध्ये भारताला पहिले ऐतिहासिक पदक मिळवून दिलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, तुम्हाला त्याच्यामध्ये हे प्रश्न बघायला भेटतील. ओके, तर प्रश्न काळजीपूर्वक बघत जा. ओके, बघा प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 131वा. ओके, तर बघा महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक 131वा आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा 2025-26मधील महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक म्हणजेच वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्समध्ये भारताचा जागतिक क्रमांक आहे 131वा. तर बघा हा जो सूचकांक आहे तो म्हणजेच हा जो इंडेक्स आहे तो 181 देशामध्ये महिलांच्या समावेश, न्याय आणि सुरक्षा या 3 मुख्य घटकांवर आधारित तयार केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. आशियातील पहिला लोहिया कूक समुद्रधुनी ओलांडणारा जलतरणपटू कोण ठरला आहे? ओके, बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिलाच आहे त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच सत्येंद्र सिंह लोहिया. तर सत्येंद्र सिंग लोहिया असे यांचं नाव आहे. त्यांनी आशियामधील पहिला लोहिया कूक समुद्रधुनी ओलांडणारे ते पहिले जलतरणपटू बनलेले आहेत. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो आशियामधील पहिला पॅरा जलतरणपटू जो की लोहिया कूक म्हणजेच ही जी लोहिया कूक समुद्रधुनी आहे कूक स्ट्रेट, तर हा ओलांडणारा तो सत्येंद्र सिंग लोहिया हा पहिलाच बनलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आशियातील पहिला पॅरा जलतरणपटू आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा त्यांनी न्यूझीलंडमधील कूक स्ट्रेट हे समुद्रधुनीचे जे न्यूझीलंडमधील कूक स्ट्रेट आहे त्या महासमुद्राचे आव्हान पूर्ण केले आहे आणि आशियातील पहिल्या पॅरास्विमर म्हणून हे यश मिळवलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. स्वतंत्र शहरी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की पहिलेच आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर बघा स्वतंत्र शहरी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर केरळ या राज्याने स्वतंत्र शहरी धोरण मंजूर केलेले आहे आणि असा करणारा तो पहिलेच राज्य आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. केरळ सरकारने राज्यांसाठी स्वतंत्र शहरी धोरण म्हणजेच अर्बन पॉलिसी मंजूर केलेली आहे आणि या धोरणाचा उद्देश म्हणजे काय तर बघा शहरी विकास, पायाभूत सुविधा सुधारणा, गृहनिर्माण आणि शहरांचे सुयोग्य नियोजन असा याचे उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? ओके, म्हणजेच उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड आहे त्याचे नाव आता बदलण्यात आलेले आहे. ओके, तर बघा त्याचे नाव काय करण्यात आले तर नंदा सुनंदा सर्किट असं याचं नाव करण्यात आलेलं आहे. पहिलं नाव जुनं काय होतं तर लॉर्ड कर्झन रोड. ओके, आणि नवीन नाव काय आहे तर नंदा सुनंदा सर्किट. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा उत्तराखंडमधील ऐतिहासिक लॉर्ड कर्झन रोडचे नाव आता बदलून नंदा सुनंदा मार्ग किंवा नंदा सुनंदा परिपथ असे करण्यात आलेले आहे आणि चमोली जिल्ह्यामधील ग्वालदम ते तपोवन या दरम्यानचा हा मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून लिम्फॅटिक फायलेरियासिस म्हणजेच याचं नाव आहे हत्तीरोग ओके नष्ट करण्याचे लक्ष ठेवले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून हत्तीरोग नष्ट करण्याचे लक्ष ठेवले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 2027. ओके, तर बघा 2027पर्यंत हत्तीरोग नष्ट करण्याचे म्हणजेच भारतातून पूर्णपणे नष्ट करण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी लक्ष ठेवलेले आहे. ओके, 2027पर्यंत लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. ब्रह्मपुत्र नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADBने याला म्हणतात एशियन डेव्हलपमेंट बँक. ओके. कोणत्या राज्याला $180 दशलक्ष कर्ज जाहीर केले आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. ओके. तर बघा आसाम हे राज्य बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. आसाम या राज्यामधील ब्रह्मपुत्र नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेने $182 दशलक्ष एवढी रक्कम जाहीर केलेली आहे. ओके. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो एशियन डेव्हलपमेंट बँक याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. बघा आशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB याची स्थापना झाली होती 1966 या वर्षी आणि याचं मुख्यालय आहे मनिला, फिलिपाईन्स या देशामधील मनिला या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. आशिया प्रशांत प्रदेशामधील आर्थिक व सामाजिक विकासासाठी ही बँक स्थापन करण्यात आलेली आहे. ओके. तर बघा याचे उद्दिष्ट काय आहे, म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे उद्दिष्ट काय आहे, तर दारिद्र्य कमी करणे, शाश्वत व सर्वसमावेशक विकासाला चालना देणे, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, हवामान बदल यासाठी निधी उपलब्ध करून देणे असा याचा उद्देश आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या दिवशी. धन्यवाद.